एकीकडे डम्पिंग ग्राउंडवर बेकायदेशीर उभारलेल्या इमारती तोडून हजारो लोकांना बेघर केले जात आहे आणि हा मुद्दा अजूनही संपलेला नाही। तर दुसरीकडे वसईतील गास गावातील हिरवाईने नटलेला परिसर डम्पिंग ग्राउंडमध्ये रूपांतरित करण्याचा आदेश निघाला आहे। याविरोधात नालासोपारा पश्चिम, गास गाव आणि निर्मल भागातील स्थानिक नागरिकांनी या आदेशाची होळी करत जोरदार आंदोलन छेडले। स्थानिकांचा ठाम दावा आहे की डम्पिंग ग्राउंड कोणत्याही रहिवासी भागात असू नये। जर नालासोपारा पूर्वमधील डम्पिंग ग्राउंड हटवून गास गावात हलवले जात असेल तर वसई तालुक्यातील सर्वात मोठा हिरवागार परिसर उद्ध्वस्त होईल। याशिवाय जेव्हा नालासोपारा पूर्वमधून डम्पिंग ग्राउंड हटवलं होतं तेव्हा त्यावर बांधलेल्या इमारतींना पाडून नागरिकांना बेघर करण्यात आलं। मग आता डम्पिंग ग्राउंडचं दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर का, आणि जर हे बदलणं गरजेचं होतं तर आधीच्या रहिवाशांना बेघर का केलं? या संपूर्ण प्रकरणात विधायक राजन नाईक यांची कोणतीही प्रतिक्रिया नाही, तर आमदार स्नेहा दुबे पंडित यांची कामगिरी तर चर्चेच्या पलीकडेच आहे। स्थानिकांचा स्पष्ट इशारा आहे की गास गावात डम्पिंग ग्राउंड होऊ देणार नाहीत आणि जर प्रशासनाने जबरदस्ती केली तर हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल। डम्पिंग ग्राउंड होणार नाही, होणार नाही। डम्पिंग सर्वप्रथम आम्ही या शासनाचा आणि महानगरपालिकेचा आज खास निषेध करीत आहोत की 23 जानेवारी रोजी त्यांनी एक नोटिफिकेशन काढलेलं आहे की गास सर्वे नंबर 411A-B मध्ये जवळजवळ 38 एकरचं डम्पिंग ग्राउंड आणि STP प्लॅन त्या लोकांनी सँक्शन केलेला आहे, रिझर्वेशन मध्ये टाकलेला आहे। परंतु सर्वप्रथम एखादा नोटिफिकेशन काढण्या अगोदर त्या विभागातील त्या नागरिकांचा हरकती आणि सजेशन घेणं फार महत्त्वाचं असतं। असं कोणताही विषय न करता 23 जानेवारी रोजी शासनाने हे पत्र काढलेलं आहे आणि ह्या गास गावामध्ये डम्पिंग ग्राउंड त्यांनी सजेस्ट केलेला आहे। ह्यासाठी आमच्या या हरित पट्ट्यातील प्रत्येक व्यक्तीचा विरोध आहे, कारण हा ग्रामीण भागातील, हा वसई तालुक्यातील एक ऑक्सिजनचा ऑफिस आहे। या ठिकाणी फक्त आणि फक्त गेल्या 150 वर्षापासून ग्रीनरी या आमच्या वाडवडिलांपासून जपलेली आहे आणि ती ग्रीनरी आम्हाला या ठिकाणी टिकवायची आहे। त्यामुळे या ठिकाणी आम्ही कोणत्याही प्रकारचं डम्पिंग ग्राउंड किंवा STP प्लॅन होऊ देणार नाही। भूमिका काय असणार? आमचा विरोध नेहमी राहणार आहे। या अगोदर आम्ही माजी आमदार हितेंद्र ठाकूर, सितीश ठाकूर यांना भेटलेलो आहोत। त्यांनी त्या पद्धतीने पत्र शासनाला दिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना तसं पत्र दिलेलं आहे की आपण ज्या पद्धतीचं हे रिझर्वेशन टाकलेलं आहे हे चुकीच्या पद्धतीचं आहे। तुम्ही कोणत्याही नागरिकाला कोणत्याही पत्रात, कोणत्याही YouTube चॅनलवरती डिक्लेअर न करता डायरेक्टली हे डिसिजन घेतलेलं आहे, हे चुकीचं आहे। सर्वप्रथम आम्हाला हरकती घेण्यासाठी 30 ते 40 दिवसाचा अवधी द्यावा आणि त्यानंतर आमच्या ज्या हरकती आहेत त्या समजून घ्यावात आणि त्यावेळेला शासनाला कळेल की ह्या ठिकाणी लोकांचा तीव्र